Now over to Combox. वाह, सर्वांचं विजेता कप 2024 मध्ये मनापासून सहर्ष असं स्वागत. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि दुसऱ्या बाजूला MB स्ट्रायकर्स या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर अवित्री वेलॉसिटी किंग्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर बनवल्या जातात. एक सुंदर आणि सुबक आयोजन या क्रीडा स्पर्धेचं सातत्यानं आपण सर्वजण बघत आलोय. आज देखील तितकाच आनंद या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क इथे नाही आहे. रोहित शिंगवी यांना तुम्ही बघताय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक बनवलेले आहे. रोहित शिंगवी ते स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आनंद मोता आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक बनवलेलं आहे. हे 2 फलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण सार्थक यांना बघू शकता. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेंथवरचा हा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु तो यशस्वी झालेला नाहीये. परंतु एक धाव कंप्लीट झाली. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या 3 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 1 ओव्हर नंतर 3. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे महत्त्वाचं वेळेचं बंधन आहे त्या बाबतीत देखील आपल्याला सर्वांना सतर्क राहावं लागेल. अर्थात या मॅचमध्ये देखील 9:32 या इनिंगला सुरुवात झाली आणि 10:20 या इनिंगचा खेळ संपणं हे तितकंच गरजेचं आहे. 10:20 संपली पाहिजे इनिंग. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 3 धावा बनवल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे. वर्धमान यांच्या हातामध्ये आता चेंडू सोपवण्यात आला. ओहो, स्विच हिट जो अटेम्प्ट त्या एंडने केला होता, परंतु तिथे यश मिळालं नाही. या एंडने आलेत आणि पहिल्याच बॉलला एक सुंदर पद्धतीनं फेकलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कन्वर्ट होईल चौकारामध्ये. आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार बहारदार चौकार. खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. ऑन द राईस खेळलाय. रोहित शिंगवी यांच्या बॅटमधून हा फटका निघालाय. 4 धावा मिळत आहेत. त्या 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. धावफलकाला आकार मिळतोय. 7 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. समोर खेळला याही वेळेस व्ही शेप मध्ये. तिथे नाहीयेत क्षेत्ररक्षक. हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या पार. लागोपाठचा हा दुसरा चौकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 2 लागोपाठचे चौकार आहेत. या अगोदर स्विचिट, त्यानंतर सरळ बॅटनं सीधी बॅट नो बकवास चौकार तिथे आलं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 11. ओव्हर नंबर तुम्ही जर पाहिलं तर सुरू आहे 2ऱ्या क्रमांकाचं. ओव्हर नंबर 2 सुरू असताना धावसंख्या 11. गोलंदाजी करण्यासाठी वर्धमान यांना तुम्ही बघू शकता. रोहित शिंगवीमध्ये टॅलेंट आहे आणि मी या अगोदर देखील सांगितलं ज्यावेळेला ते सलामीला आलेत एक अर्धशतक देखील झळकावलेलं आहे.
पुढच्या एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले. मिड ऑफ मध्ये आहेत क्षेत्ररक्षक, चेंडूवरती पोहोचत आहेत. एकच धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर आपण जर पाहिलं मित्रांनो तर धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. 12 धावा, 12 रन ऑन अ बोर्ड. आपण त्या दिवशी देखील चर्चा केली की या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी. फुल टॉस होता आणि त्या फुल टॉसला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 धावा. यावेळेस आनंद मुथा यांनी देखील एक शानदार चौकार खेळलाय. फुलटॉस बॉल, त्यावर हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत वर्धमान यांच्या. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळले. त्या 4 चेंडूंमध्ये 3 चौकार त्यांच्या विपक्षामध्ये खेळले गेलेले आहेत. कमबॅक करावं लागेल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू खराब होता, फुल टॉस होता. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आलाय. हा देखील लाखो टप्प्याचा बॉल. हा चेंडू देखील इतका प्रभावी नव्हता, परंतु फलंदाज हा फटका खेळताना फसले जरी आणि हा त्यांच्या रडार मधला बॉल होता. इथे देखील त्यांना धावा मिळू शकल्या असत्या. प्लेड अँड मिस, डॉट बॉल. वाईट यॉर्करचा प्रयत्न आहे, परंतु पंचांनी हात खोललेत. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. विजेता क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते आहे. विजेता कप 2024 अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे. हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन बॉलला ढकलले. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावबाची संधी, डायरेक्ट हिट जर झाला असता, मला वाटतंय झालाय, कारण तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघूया डिसिजन पेंडिंग असेल, निर्णय काय येतोय ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. यस, निर्णय आलाय नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे. फलंदाज नाबाद असतील, नॉट आउट. आपल्या स्क्रीनवर देखील आपण ही दृश्य पाहिली आहेत. आपल्यापर्यंत 7S लाईव्हच्या माध्यमातून पाठवली जात आहेत. 2 ओव्हर देखील संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतिषटक 9च्या सरासरीने आतापर्यंत धावफलक सुरू आहे. 2 ओव्हर नंतर 18 बनवल्यात. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स हा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला MB स्ट्रायकर्सचा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ हा चेंडू खराब असेल. एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा विचार जर केला तर MB स्ट्रायकर्स या संघाने देखील 8 सामने खेळलेत, 5 विजय त्यांना मिळालेत, 3 पराभव त्यांनी देखील पाहिलेत, 10 त्यांचे पॉइंट्स आहेत. लॉफ्ट केलाय तिथे निलेश मंत्री आहेत, चूक होणार नाही. झेल पकडला जातोय आणि पहिला धक्का, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला बघायला मिळेल. अर्थात आनंद मुत्ता यांना माघारी जावं लागतं. पहिली विकेट आली, पहिला फलंदाज बाद, खेळाडू बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बादून परतलेला आहे, तर नवीन फलंदाज अजय सुराणा यांच्या रूपामध्ये मैदानावरती येत आहेत. तर आपण अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाने देखील 8 मॅचेस खेळलेले आहेत. त्यांनी 4 विजय मिळवले आणि 4 पराभव त्यांनी पाहिलेत. त्यांचे गुण जर आपण बघितले, त्यांचे पॉईंट जर आपण बघितले तर 8 आहेत. हा संघ देखील या मॅचला जिंकून टॉप 4च्या रेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. बॅकफुटला जाऊन बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय.
तिथे जर आपण पाहिलं तर रिस्की रन कंप्लीट झाली आहे, परंतु ओव्हर थ्रो होता, त्याचा फायदा देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती जाते आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण बघतोय. सार्थक गोलंदाजी करतायत. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. रोहित शिंगवे 11 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला अजय सुराणा यांनी खातं उघडलं. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो अवेत्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाची. पहिली विकेट जरूर मिळाली या अगोदर. तिथून पुढे गोलंदाजी करणारा संघ देखील थोडासा मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 लॉस ऑफ 1 विकेट. रिव्हर्स स्वीप स्विच हिटचे फटके आपण जर बघितलं तर डावखुरी हाताचे गोलंदाज अर्थात चेंडूला जे गोलंदाज जास्त वळवतात त्यांच्या विपक्षामध्ये या फटक्यांचा जास्त वापर होताना आपल्याला बघायला मिळतो. हो, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये आला आणि भरपूर आतमध्ये आलाय. सार्थक यांच्या माध्यमातून मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप प्रभावी कामगिरी त्यांची बघायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी 3 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यांना विकेट मिळालेली आहे आणि या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. इथे 3 धावा दिल्यात आतापर्यंत. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे आणि परत एकदा तोच क्षेत्ररक्षक शोधलाय. अर्थात निलेश मंत्री यांच्या हातामध्ये बॉल जातोय. तिथे चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. फलंदाज क्रमांक 2 इथे देखील होईल बाद. अजय सुराणा बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः संघाचा संघनायक आणि एक प्रतिभावंत खेळाडू यश कासलीवाल यांना आपण बघणार आहोत. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज ते राहिले होते या स्पर्धेमध्ये. अर्थात 2023 मध्ये मालिकावीर हा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. इथे देखील त्या रेसमध्ये आहेत जरूर, परंतु या मॅचमध्ये पाहायचं कशा पद्धतीने ते खेळ करतायत. 2-21 या परिस्थितीमध्ये संघ आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी यश कासलीवाल मैदानावर दाखल झालेत. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग चेंडूवरती पोहोचलाय. एकच धाव तिथे कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जाऊयात. 2 बाद धावसंख्या झाली आहे 22. 2 बाद 22 धावा. 22 रन्स. चला थोडंसं वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहणार आहे. याची देखील नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. मागच्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला तो म्हणजे रामसा वॉरियर संघाने आणि तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं खंडेलवाल खिलाडी संघाला. आणि खंडेलवाल खिलाडी संघ त्यांचे 9 सामने पूर्ण झालेत. म्हणजे लीग स्टेजमध्ये त्या संघाने त्यांचे 9 सामने खेळलेत आणि त्या टीमचे पॉईंट्स आहेत 10. दुसऱ्या बाजूला क्वालिटी वॉरियर्स हा एकमेव संघ आहे. त्या संघाचे पॉईंट्स आहेत 14 आणि मला असं वाटतं की क्वालिटी वॉरियर्सपर्यंत कुठलाही संघ पोहोचणार नाही. तो नक्कीच क्वालिफाय झालाय. अजूनही आपण जर पाहिलं तर 3 संघ ते कोणते असतील जे टॉप 4 मध्ये जातील. त्यासाठी आपल्या सर्वांना वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी आपल्या सर्वांना विजेता कप पाहावं लागेल. इथून पुढे काय घडतंय, कारण इथून पुढचे सर्व सामने महत्त्वाचे आहेत. MB स्ट्रायकर्स, अवेत्री व्हेलॉसिटी किंग्स हे 2 संघ लढतायत. स्विच हिट खेळलाय. यश कासलीवाल यांच्या पॅटमधून बॉलला फेकलंय. सीमारेषा पल्लीकडे बॉल जाईल. यश कासलीवालच्या या फटक्यामध्ये
जरूर त्यांना यश मिळालंय आणि धावा इथे मिळतील 6. अवित्री बाईक सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. अगोदरच इरादा केला होता की स्विचिट खेळायचा आणि ऑन द राईज हा फटका खेळलाय. पाठवून दिला आपल्या पॅव्हिलियन मध्ये आणि सांगितलं मी अजूनही आहे मैदानामध्ये, त्यामुळे घाबरू नका. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी. प्रवीण यावेळेस सन्मान दिला. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळलं. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागतं आणि ही चांगल्या फलंदाजाची ओळख असते. चांगल्या बॉलला तुम्ही सन्मान द्या आणि खराब चेंडूचा तुम्ही खरपूस समाचार नक्कीच घ्या. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल आपण बघू शकता. 29 धावा धावफलकावर. कमर्शियल क्रिकेट व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील यश कासलीवाल्यांना मी खेळताना बऱ्याच वेळा पाहिलं. लेदर बॉल क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर तो खेळलाय. 29 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे जबाबदारीने खेळ करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला रोहित शिंगवी अजूनही उभा आहे. त्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, त्या खेळाडूमध्ये देखील ताकद आहे, त्या खेळाडूकडे देखील टॅलेंट आहे. त्यामुळे त्याच्यावरती देखील अनेकांच्या नजरा असतील. या जोडीकडे खरं तर फार नजरा आहेत. फलंदाजी करणारी टीम ही जोडी जर मैदानावर जितक्या वेळ उभी राहील तितक्या धावा येत राहतील. यावेळेस समोर खेळलेला फटका आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक निलेश मंत्री पोहोचत आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला निलेश मंत्री यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. या स्पर्धेमध्ये निलेश मंत्री यांनी खूप चांगला खेळ केला. एव्हरग्रीन खेळाडू ते ठरलेले आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल, या तीनही फॉर्मॅटमध्ये ते आघाडीवर राहिलेत. लॉंगॉनमध्ये त्यांना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. फुलर लेंथवरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. इथे सुद्धा डायरेक्ट हिट झालाय. परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत आणि हा डायरेक्ट हिट जर तुम्ही बघितला तर थोडासा अवघड होता, कठीण होता. त्याही परिस्थितीमध्ये हा थ्रो केला. कारण ज्या वेळेस थ्रो केला ना त्यावेळेस क्षेत्ररक्षकाला फक्त एकच स्टंप दिसत होता आणि त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगला थ्रो केला. परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. धाव त्या ठिकाणी 1 कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकामध्ये बदल झालाय. 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 32 रन 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुढेच्या एकदा तयार आहेत. प्रवीण शिंगवी यांना आपण बघतो. यावेळेस देखील मोठा फटका खेळला आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1च धाव पूर्ण होईल. यश कासलीवाल्यांना 1 धाव मिळेल. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 33. 2 बाद 33 धावा. चार ओव्हर या ठिकाणी संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 33. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी निलेश मंत्री यांना आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
एका चांगल्या गोलंदाजाचा वापर इथे केलाय. पहिलाच बॉल फुलर लेंथवर धावबाची संधी आहे. थ्रो थोडासा खराब आलाय. त्या दरम्यान तुम्ही बघणार आहात एक सिंगल एक रिस्की रन इथे कंप्लीट झाली आहे. ही धाव घेत असताना हरणाची चपळाई दाखवली आहे दोन्ही फलंदाजांनी, कारण भरपूर जोखीम होती या धावेमध्ये. एक सिंगल तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 सुरू असताना धावसंख्या झाली आहे 34. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. रिस्क होती या धावेमध्ये परंतु पूर्ण केली जाते. ज्यावेळेस हे 2 फलंदाज धावत होते त्यावेळेस आगीवरून चालण्यासारखा त्यांना अनुभव आला असेल. इथे विकेट जाऊ नये. ओहो, व्हॉट अ शॉट. अप्रतिम, लाजवाब, आउटस्टँडिंग फटका पाहायला मिळतो आणि आउटस्टँडिंग चौकार तिथे मिळतो आहे. 4 ऑन द राईज. हा फटका देखील रोहित शिंगवे यांनी खेळलाय निलेश मंत्री यांच्या विपक्षामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन अगोदर बनवली आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा सन्मानपूर्वक देखील तिथे खेळला गेलाय. आज मॅचेस फार रंगणार आहेत. एमबी स्ट्रायकर्स आणि अवित्री व्हेलॉसिटी किंग्स ही मॅच आजच्या दिवसातली सर्वाधिक लक्षवेधी मॅच आहे. या मॅचवर अनेकांच्या नजर असतील कारण दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वपूर्ण आहे. चांगला बॉल होता आउटसाइड द ऑफ पंचायत. इथे इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी हे ठरवलं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्रेक्षकांची देखील आपण जर पाहिलं तर गर्दी होते आहे. पॅव्हिलियन मधून आवाज येत आहेत. पॅव्हिलियन मधून टाळ्यांचा गजर होतं. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. या परिस्थितीमध्ये एमबी स्ट्रायकर्सला हे करून चालणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि धावा 4 मिळतील. चौकार या ठिकाणी येतो आहे. एमबी स्ट्रायकर संघाला या पद्धतीनं खेळून चालणार नाही. मागच्या वर्षीचे विजेते आहेत जरूर आणि यावर्षी देखील स्वप्न पाहिलंय आणि ब्रीद वाक्य घेऊन उतरलेले आहेत की विश्वास जुना, एमबी स्ट्रायकर्स पुन्हा. परंतु या पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर इथे नक्कीच पराभवाच्या दिशेने नक्कीच तुम्हाला जावं लागेल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये बदल होतोय आणि धावसंख्या झाली आहे 43. 2 फलंदाज बाद असताना एक महत्त्वपूर्ण गोलंदाज संघातील प्रमुख गोलंदाज निलेश मंत्री यांच्या विरुद्ध देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत झालाय. त्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. 2 चौकार आलेत रोहित शिंगवे यांच्या बॅटमधून. 11 चेंडू आणि 22 धावा रोहित शिंगवे यांनी आतापर्यंत बनवल्यात तर यश कासलीवाल यांनी 6 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. 43 झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश मंत्री तयार होत आहेत. समोर जर पाहिलं तर रोहित शिंगवे यांना आपण बघतोय. विजेता कप 2024. त्यावेळेस देखील प्रयत्न खूप चांगले आहेत तिथे. प्रवीण शिंगवे यांना आपण तिथे पाहतोय एक सिंगल कंप्लीट करत असताना. जबरदस्त एफर्ट, खूप चांगली फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. एकच धाव मिळते आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढते आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतील. फॉलोविंग स्वीप केला होता तिथे प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. प्रवीण शिंगवे तिथे होते. या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले आणि अनेकांनी या स्पर्धेमध्ये प्रभावित देखील केले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. निलेश मंत्री तयार होतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत कारण आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज यश कासलीवाल स्ट्रायकर एंडकडे दाखल झालाय. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढे टाकलाय, वेगात टाकलाय. बॅट थोडीशी उशिरा आले त्यामुळे एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. षटक क्रमांक 5 संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 45. 2 फलंदाज बाद आहे. 45 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स आणि एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आता मैदानावरती असेल आणि त्यानंतर परत एकदा आपण सर्वजण इन ॲक्शन इथे मॅचमध्ये जोडले जाऊ. तुम्ही कुठे जाऊ नका. विजेता कप पाहत राहा.
तर शेवटचे 20 मिनिटं आहेत, त्या 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर संपल्या पाहिजेत हे देखील लक्षात घ्या टीम कॅप्टन MB स्ट्रायकर्स. 5 ओव्हरनंतर 45 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण शिंगवी पुढच्या एकदा आमंत्रित त्यांना केलं जात आहे. लॉफ्ट केला, यावेळेस बिग हिट केला जातोय. यश कासलीवाल यांच्या बॅट मधून बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा आणि मजबूत प्रहार ऑन साइडला. अवित्री बाईक सिक्सर. अपने बल्लेबाजी से कर रहे हैं कमाल धमाल. नाम है यश कासलीवाल. जबरदस्त बॅटिंग. 51. यावेळेस सन्मानपूर्वक बॉलला खेळलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 52 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या अगोदर उल्लेख केला की रोहित शिंगवे आणि यश कासलीवाल या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. या 2 फलंदाजांना जेवढ्या वेळ मैदानावर उभं राहता येईल तेवढ्या वेळ उभं राहिले तर नक्कीच धावा येतील फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि तो प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा राहिला आहे. मोठा फटका आल्यानंतर लगेच जो इंटेलिजंट क्रिकेट ते खेळतात. मोठा फटका आल्यानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे हे चातुर्याचं क्रिकेट देखील आपल्याला बघायला मिळते. एका चांगल्या भागीदारीकडे जाताना बघायला मिळत आहेत. क्रिकेट खरं तर भागीदारीचा खेळ आहे. फलंदाजांची भागीदारी, गोलंदाजांची भागीदारी हे फार गरजेचं असतं. गोलंदाज ज्या वेळेला आपला स्पेल पूर्ण करतात 2 गोलंदाज मिळून ती गोलंदाजांची भागीदारी. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. 1च धाव तिथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. 53 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. रोहित शिंगवी 24 धाव्यांवर नाबाद आहे. यश कासलीवाल 18 धाव्यांवर नाबाद आहे. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये MB स्ट्रायकर्स अशी मॅच सुरू आहे. याही वेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललंय. तिथे खराब थ्रो, कलेक्शन. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतो. प्रेशर, दबाव हा हँडल करता आला पाहिजे. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजी करणाऱ्या संघावर. सिंगलचं रूपांतर ज्या वेळेस 2 मध्ये होतं त्यावेळेस नक्कीच आपण पाहिलं की मैदानामध्ये थोडासा दबाव आहे जरूर. 55 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल. खूप चांगल्या टप्प्यावर ही गोलंदाजी आहे. याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन जी आहे त्याचा वापर तुम्हाला सातत्याने ते करता आला पाहिजे. या पद्धतीने जर गोलंदाजी करत राहिले तर नक्कीच कमबॅक करेल गोलंदाजी करणारा संघ देखील. फुल टॉस. मिड विकेटला खेळलंय बॉलला आणि क्षेत्ररक्षकाला शोधलंय यश कासलीवाल यांनी. फ्री होम डिलिव्हरी. त्याच्या अगदी हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. विकेटचं पतन होत आहे. यश कासलीवाल स्वतःवर नाराज आहेत. निराश, हताश, हतबल, जड पावलांनी ते मैदान सोडतायत. धक्का बसतोय मोठा अवित्री व्हेलॉसिटी किंग्स संघाला. विकेट. सहा ओव्हर या ठिकाणी संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या देखील आपण बघू शकतो मित्रांनो. 55 धावा
धावफलकावरती लागल्यात. एक मोठी विकेट मिळाली आहे. इथून पुढे आता गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल आपण जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक खेळाडूला सपोर्ट या ठिकाणी केला जातोय. चौकार आल्यानंतर टाळ्यांचा गजर होतोय, विकेट पडल्यानंतर टाळ्यांचा गजर होतोय. हे आज बघायला मिळेल आपल्याला या मैदानावर. यावेळेचा बॉल देखील हवेत आहे. अजून एक विकेट आली आहे. 2 चेंडू आणि 2 लागोपाठच्या विकेट्स आणि दोनही फलंदाज महत्वाचे. यावेळेस रोहित शिंगवी यांना माघारी जावं लागतंय. या अगोदर यश कासलीवाल बाद झाले आणि इथे चुकीचा फटका, खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेल आणि फलंदाज रोहित शिंगवी यांना देखील माघारी जावं लागतंय. रोहित शिंगवी आउट, बॅक टू द डगआउट. हाच क्रिकेटचा खेळ आहे. या अगोदर मागच्या 2 चेंडूच्या अगोदर जर तुम्ही थोडंसं मागे गेलात तर सामना होता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 2 चेंडूवर 2 विकेट आल्या, सामना परत आला गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. हेच क्रिकेट आहे. क्षणार्धात होतच्या नव्हतं क्रिकेटमध्ये होतं आणि इथे देखील तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं. धावफलकावर 55 धावा. नवीन फलंदाज प्रतीक भंडारी, दुसऱ्या बाजूला कुणाल नहार. दोन्ही फलंदाज नवीन आहेत, नवीन कोरी पाटी आहेत दोन्ही फलंदाज. इथून पुढे कशा पद्धतीने ते सामना पुढे नेतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. वर्धमान पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवून देत आहेत. धावफलकावरती धावसंख्या आहे 55. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेत आम्हाला आव्हान टिकवायचंय, यासाठी दोन्ही संघ लढतायत. या स्पर्धेमध्ये आमचं आव्हान टिकलं पाहिजे, यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. आम्हाला उद्या या मैदानावर परत खेळायचंय, यासाठी हे दोन्ही संघ मैदानावरती नक्कीच लढताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 4:55 ओव्हर नंबर 7 सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी वर्धमान यांना पुरुष एकदा आमंत्रित करण्यात आले. धावफलकावर 55 धावा आहेत. कशा पद्धतीनं हा सामना पुढे जातोय, किती धावा बनवत आहेत अभित्री व्हेलॉसिटी किंग्स, ते देखील आपल्याला बघायचंय. कारण मॅचमध्ये वार पलटवार होत आहेत. या मॅचमध्ये तुम्ही जर बघितलं तर कधी फलंदाजी करणारा संघ वर्चस्व निर्माण करतोय तर कधी गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व निर्माण करतोय. हेच या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतं. वर्धमान गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. समोर प्रतीक भंडारी यांना आपण बघू शकतो. लॉफ्ट केला यावेळेस, बिटवीन द गॅप हा फटका खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून चेंडूवरती आलेले आहेत आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज, प्रोत्साहन आणि इथे प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, चाहते या ठिकाणी उपस्थित झालेत. यावरून आपल्या लक्षात येईल की या सामन्याला महत्त्व किती आहे. आता ही स्पर्धा कोणत्या टप्प्यावर आली आहे हे आपल्या सर्वांना नक्कीच लक्षात येईल. 57 धावा, 4 फलंदाज बाद असताना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस होता, समोर खेळला, ओव्हर द बॉलर एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. याही वेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा इथे देखील पूर्ण करण्यात आल्या. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील मित्रांनो बदल होतोय. धावसंख्या पुढे जाते आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 59 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्यात. विजेता कप 2024 आपण बघतोय. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. सीझन 4 आणि सीझन 4 आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. कोण जाणार सुपर 4 मध्ये.
यावेळेचा बॉल कव्हरला ढकललाय, धावांची संधी आणि इथे पाहायचंय डायरेक्ट हिट आहे का, इथे काय घडलंय ते नक्कीच टीव्ही अंपायर त्यांच्यापर्यंत हा निर्णय गेलाय आणि टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग असेल आणि हा निर्णय देखील फार महत्वाचा या मॅच मध्ये. पाहूयात काय असेल निर्णय. निर्णयाची प्रतीक्षा आपण सर्वजण करू. यस, निर्णय आलाय OUT आउट, फलंदाज बाद. चार बाद 59 धावा धावफलकावरती लागल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला हे दृश्य बघायला मिळतील. फलंदाज अधिकचा मोह होता, त्यांना जास्तीचा मोह होता आणि तो इथे आवरला गेलेला नाहीये. त्यामुळे फलंदाज देखील बाधून परतले. डायरेक्ट हिट झाला. आपल्या घरामध्ये फलंदाज पोहोचू शकलेले नाहीयेत. विकेट मिळाली आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समस्या, अडचणी, कोणतंही यश जर तुम्हाला मिळवायचं असेल, कोणतंही शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर अनेक अडचणी येतात. त्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागतो. त्यामुळे अडचणी येणारच आहेत या मॅचमध्ये. जीवनाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेनं वाट पाहिली ना तर ती हिरवी होतेच. टॉपेज घेतलाय, बॉल हवेत आहे, फटका फसला. अजून एक संधी विकेटची मिळाली आहे. विकेट, फलंदाज बाद होतील. प्रतीक भंडारी यांना माघारी यावेळेस जावं लागेल. धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजून एक विकेटचं पतन, माफ करा, रुद्र मुथा इथे बाद होत आहे. फलंदाज वीर कासलीवाल आता मैदानावरती दाखल होणार आहे. युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानावर दाखल होतो. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. 2 लागोपाठच्या विकेट मिळाल्या होत्या. या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली वर्धमान यांच्या माध्यमातून. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर संपल्यात. धावा झाल्यात 59. फलंदाज बाद आहेत 6 आणि 7 मिनिटे आता बाकी आहेत. त्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर पूर्ण करायच्यात. सात मिनिटांमध्ये शेवटची ओव्हर सुरू झाली पाहिजे. सहाव्या मिनिटाला 7 ओव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 59. गोलंदाज कौशल स्विच हिट केला यावेळेस बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल जाईल वेगात सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस हलक्या त्याने बॉलला स्टिअर केले. फेकी खराब आहे, थ्रो खराब आहे इथे. आणि इथे काय घडलंय पहा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. आता इथे धावा किती मिळतील ते देखील आपल्याला पाहावं लागेल.
एक धाव इथे पूर्ण झालेली आहे आणि तदनंतर आलेला थ्रो. एकूण धावा इथे मिळणार आहेत 5. 5 धावा मिळतील. आंधळा मागतो 1 आणि देव देतोय 5. साज, बाज, ताज, जिगरबाज और सरताज, कुल मिला के 5. 68 धावा धावफलकावर आहेत. चांगला बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आपण जर पाहिलं तर विपुलजी शेटिया क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. एक धाव कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना 69 या आकड्यावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु याही वेळेस एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट होते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. 70 धावा आता धावफलकावर झाल्यात. 8वं षटक सुरू आहे. शेवटचं षटक म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आता ह्या इनिंगचा खेळ देखील आलाय. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न थोडंसं कमी गतीने टाकलाय. गतीने बीट केलं. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत कौशल भंडारी. चांगला बॉल वीर कासलीवाल्यांना बीट करून गेल्या. प्लेड अँड मिस डॉट बॉल. यावेळेसचा बॉल देखील लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एक धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील मित्रांनो पुढे जाईल. ओव्हर नंबर 8 संपले आणि 8 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 71 धावा. 6 फलंदाज बाद आहेत. 8 ओव्हर नंतर 71 फलंदाज बाद आहेत 6. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रत्येक सामन्यामध्ये 70 पेक्षा अधिक धावा होताना बघायला मिळाले. आज मला वाटतंय धावेंचा सेल लागलाय की काय, आणि आज धावेंचे भाव स्वस्त झालेत की काय, कारण आज धावा भरपूर होत आहेत. 71 झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी राहिला. 3 मिनिटं बाकी आहेत आणि 3 मिनिटांमध्ये 2 मिनिटं बाकी आहेत. लॉफ्ट केला यावेळेस. हवेत चेंडू असेल. क्षेत्ररक्षक चूक करतील पुन्हा एकदा. एक टप्पा मैदानात, दुसरा थेट मैदानाच्या बाहेर जाईल आणि धाबा मिळतील 4. आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार. आज तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सुयश मुथा यांना तुम्ही बघणार आहात. प्रत्येक फलंदाज, प्रत्येक खेळाडूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो बांधून परतलेला आहे. सुयश मुथा येत आहेत. आता थोडासा गिअर बदलण्याची आवश्यकता देखील आहे खरंच, कारण इथून पुढे धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. निलेश मंत्री तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. स्लोवर 1 कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. एवढा वळाला की फलंदाजाला देखील नाही कळाला.
आणि गतीने बीट केलं निलेश मंत्री यांनी. नक्कल बॉल फिंगर रोल इथे करत असताना त्यावेळेचा बॉल शॉर्ट मिड विकेटला जरूर जातोय, परंतु स्वतः निलेश मंत्री पोहोचले. धाव तिथे एक कंप्लीट होईल आणि एकच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये बदल होतोय. 76 धावा. वेळ संपली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. यानंतरच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण तुमची वेळ आता संपली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाही. प्लेड अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. ओव्हरचा खेळ संपेल. 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 7 बाद 76. 76 लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 9 ओव्हर. 9 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटच्या आता 6 चेंडू मैदानावर बाकी आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे, कारण मॅच फार महत्त्वाची आहे. आपण या अगोदर देखील उल्लेख केला या दोन्ही संघांच्या बाबतीत. एमबी स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या दोन्ही संघांना टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आहे. परंतु या मॅचमध्ये त्यांचा खेळ कसा होतो त्यावर नक्कीच ते अवलंबून राहणार आहे. नेट रन रेट देखील फार महत्त्वपूर्ण ठरेल. नेट रन रेट फार गरजेचं राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळणं तेही बंधनकारक. 9 ओव्हर इथे झाल्यात. 9 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 76. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक, महत्त्वाचं षटक आणि या शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज कौशल भंडारी गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होणार आहे. यानंतरची जी मॅच आहे त्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये संपन्न होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस या 5 बॉल नंतर लगेच होईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन चला आमच्याशी जॉईन व्हा लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आजच्या दिवसातली ती शेवटची मॅच असेल आणि मॅच असेल ब्ल्यू फिनिशर्स त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स. ती देखील एक प्रेक्षणीय मॅच. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. खेळपट्टीला वारं घालण्याचं काम तिथे करण्यात आलं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे 77 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. निल्सन अंक पाहायला मिळतो. स्विच हिट केला यावेळेस. परफेक्ट वेळ ऑफ द बॅट. बॉलला हवा दिली आणि हवेत पाठवलाय उंच आकाशामध्ये. हवाई सफर करण्यासाठी चेंडूला पंख लागलेत आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. एक दमदार षटकार. अवित्री बाईक 6 फटक्यात वजन होतं आणि धावा अर्धा डझन मिळतील तिथे फलंदाजाला. आणि आजची तारीख जर तुम्ही बघितली ना तर आज 6 तारीख आहे. महिना 12 आहे आणि वर्ष 24 आहे. अर्धा डझन, 1 डझन आणि 2 डझन. हा दिवस परत कधी येणार नाही. 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत. 83 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पदर आली ते केलं होतं हा फटका खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहेत. चेंडूच्या खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ट. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
भुजंग साठी ब्ल्यू फिनिशर्स आणि महावीर सुपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. नादवट्टमरवयं चकार चण्डताण्डवं तनोतु दास्यपां सत्यानक प्रकाश सुबहोति पूर्व तन की प्राण रक्त हाड़ मांस मन किशोर मैं ही तो हूँ जो है भला तेरे जहन में इस कदर है तू खड़ा जो मेरे मध्य तेरे चारों ओर हूँ सारे तंत्र मंत्र काम ज्ञान घर मेरा है आसान नहीं. सन्माननीय व्हीसीसीचे आधारस्तंभ सन्माननीय कमलेशजी भंडारी यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. कमलेशजी भंडारी साहेबांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. ब्ल्यू फिनिशर्सचे कॅप्टन ब्ल्यू फिनिशर्स कॅप्टन चला लगेच आम्ही बऱ्याच वेळची सूचना देतोय. महावीर सुपर किंग्सचे कॅप्टन आलेले आहेत. ब्ल्यू फिनिशर्सचे कॅप्टन चला मान्यवर देखील आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन होतील. कृपया करून विनंती थोडंसं फास्ट या कारण आज आपल्याला बराचसा उशीर झालेला आहे त्यामुळे विनंती असेल की टॉस होणं फार गरजेचं आहे. वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. में हूँ शमशान में मरा पड़ा है सब सामने है पूछ
या संपूर्ण स्पर्धेचा प्रवास कसा राहिला आणि या मॅचबद्दल काय सांगाल, कारण ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे आणि या मॅचबद्दल तुमचं मत काय असेल? आमची का त्यांची? आमचीच ना, तुमची का? लय महत्वाची का? प्रवास तर फार खडतर राहिला. एक जिंकलो एक हारलो, एक जिंकलो एक हारलो. प्रयत्न भरपूर केले, टीम परफॉर्मन्स चांगला असला तरी लक आमच्या बाजूने नव्हतं. ठीक आहे, आज शेवटची लीग मॅच आहे, परफॉर्म करण्याचा चान्स आहे, आम्ही करणार आणि जिंकण्यासाठीच खेळणार. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस आपण जिंकला आणि गोलंदाजी घेतली ना, बॉलिंग घेतली का, बॅटिंग? ओके. ब्ल्यू फिनिशर तुमची प्रथमतः गोलंदाजी असेल तर किती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल महावीर सुपर किंग्स संघाला? असंही मी टॉस जिंकून बॉलिंगही घेणार होतो, तर 60पर्यंत त्यांना रोखायचं आहे डोक्यात. या स्पर्धेतली शेवटची मॅच आहे. तुमच्या संघाचा प्रवास देखील कसा राहिला या स्पर्धेमध्ये, कसं वाटलं खेळून आणि संपूर्ण टीमबद्दल आत्तापर्यंतचा प्रवास काय सांगाल थोडक्यात? खूप अपडाऊन राहिले, भरपूर मॅचेस जिंकलो हारलो. आत्तासुद्धा आम्हाला क्वालिफाय होण्यासाठी एक टीम हारली तर क्वालिफाय होऊ शकतो. भरपूर गणित आहे, बघू, प्रयत्न करू. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. टॉस संपन्न झाला, महावीर सुपर किंग्सने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. ही मॅच देखील महत्त्वाची आहे, तिकडे जावं लागेल. सन्माननीय कमलेशजी भंडारी साहेब, आपल्या मनापासून आभार आणि मॅचच्या दिशेने आपण परत जाऊयात. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. एक धाव तिथे आली आहे. रुद्रमुत्था आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती. लक्ष इथं मोठं आहे. 58 बॉलमध्ये 85 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे चान्स होता, आपण पाहतोय. कठीण हा झेल, परंतु चान्स क्रिएट झाला होता. रिप्लेमध्ये आपण पाहूयात, बेटर ऑब्झर्व करायला मिळेल. ओ, खूप कठीण झेल होता तो. हा चान्स आपण म्हणू शकतो. 2 धावा तिथे आल्यात, 2 धावा धावपलकावरती. इथे फटका चांगला आहे, आपण पाहतोय. प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक, परंतु बॉल अगदी वेगाने सीमारेषच्या पलीकडे जाईल. सार्थक भंडारेंची खासियत आहे. चौकार आला इथे, आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. फॉलर थ्रू मध्ये बॉल अडवतील इथे आपण पाहते. गोलंदाज रुद्रमुत्था, बॉल डॉट असेल. 6 धावा धावपलकावरती, 6 विदाउट लॉस. पंचावन्न बॉलमध्ये 80 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 धावा धावपलकावरती. हलक्या हाताने आपण पाहतोय, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 7 आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावपलकावरती. यश कासलीवाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 54 बॉलमध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 धावा धावपलकावरती.
54 बॉलमध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. यश कासलीवाल अगदी स्टंपच्या जवळून हा बॉल गेलाय. डॉट बॉल आहे. खूप महत्वाची सफलता आहे, माहिती आहे. स्टंपच्या अगदी जवळून गेला यशच्या हातामध्ये. स्विच हिटचा प्रयत्न होता तिथे, प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. इथे इनफिल्डमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. 8 विदाउट लॉस. बावन्न बॉलमध्ये 78 धाव्यांची आवश्यकता आहे. 52 बॉल आणि 78 धावा अजून देखील आवश्यक आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिली सफलता यश कासलीवाला मिळवत आहेत. सेलिब्रेट करतायत, पंपिंग करतायत आणि इथे आली पहिली विकेट. फलंदाज बाद आहे. आवश्यकता होती विकेटची, इथे विकेट आली. अवित्री बाईक्स विकेट. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. एमबी स्ट्रायकर या संघाला पहिला धक्का लागला. निलेश मंत्री मैदानावरती दाखल झालेत आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील असणार आहे. गोलंदाजी कमालीची राहिली, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब राहिलं निलेश मंत्री यांचं. आता फलंदाजी देखील खूप क्रुशियल मुवमेंटला ते मैदानावरती आलेत आणि इथून पुढे खूप चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल. एमबी स्ट्रायकर संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर चांगली फलंदाजी त्यांनाही करावी लागेल. फुलरलेनचा बॉल डीपमध्ये गेलाय मिड विकेट रिजनला. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. 9 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 9 धावा धावफलकावरती. 50 बॉलमध्ये 77 धाव्यांची आवश्यकता आहे. 50 बॉल आणि 77 धावा इथून देखील आवश्यक आहेत. फुल लेनचा हाई बॉल आपण पाहतो. डीपमध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑनचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. 10. बॅकफुटला गेलेत. आणखी एक बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 86 धावा इथे बनवायच्या आहेत. 48 बॉलमध्ये 76 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. यश कासलीवाल्यांचं षटक चांगलं राहिलं. 3 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक सफलता अर्जित केली आहे. लीग मॅचेसमधली सेकंड लास्ट मॅच प्रोग्रेसमध्ये आहे.
लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. टाळ्या वाजवा वीरसाठी सर्वांना विनंती आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. जरूर बाउंड्री चेक केली जाईल. रिझल्ट काहीही असेल परंतु 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं वीर कास्तीवाल यांच्या माध्यमातून. बाउंड्री आपण चेक करतोय. टीव्ही अंपायर बाउंड्री चेक करतायत. लाजवाब क्षेत्ररक्षण सेफ आहे. बाईकच्या माध्यमातून एक धाव इथे आली आहे. डिफ्लेक्शन कशाचं होतं हे समजलं नाही. रिप्लेमध्ये आपण पाहूयात. स्टंप सोबत संपर्क होता. स्टंप हल्ला देखील परंतु बेल्स पडली नाही. बेल्स रिमूव्ह झाली नाही. एक धाव इथे देखील मिळेल. पंचेचाळीस बॉलमध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा धाव बलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. वीर यांच्या क्षेत्ररक्षणासाठी भरत मामा पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे वीरसाठी. हा देखील बॉल डॉट आहे. स्टॉप ऑफ द टुर्नामेंट असं देखील असू शकतो. इतकं लाजवाब ते क्षेत्ररक्षण होतं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 14-14. लॉस ऑफ द 1 विकेट. 14 धावा धावपलकावरती. जोरदार अपील पंचांकडे आहे परंतु अपील पंचांनी इथे पेटाळली. कमालीची गोलंदाजी, चांगला स्पेल टाकतायत रुद्रमुत्ता. आवश्यकता होती या स्पेलची. सुरुवात लाजवाब केली आहे गोलंदाजी करणारी टीम. यश कासलीवाले यांनी 3 धावांचं षटक टाकलं, त्याच्यामध्ये एक सफलता. आणि आता रुद्रमुत्ता देखील चांगली कामगिरी करतायत. 43 बॉलमध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. अवित्री विलासिटी किंग्ससाठी देखील ही मॅच खूप महत्त्वाची. प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. 14 धावा धाव बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीमवर्क खूप चांगलं पाहायला मिळतं अवित्री विलासिटी किंग्स या संघाचं. तिथे प्रत्येक जण मात्र जबाबदारीने कामगिरी मैदानावरती करतोय. ही गोष्ट महत्त्वाची आहे. टीम टुगेदर, एव्हरीवन अचीव मोर. आणि टीमचं काम खूप चांगलं पाहायला मिळालंय. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळते. जिथे जास्ती धावा येऊ शकतात त्या धावा क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अडवल्या जात आहेत. आणि गोलंदाज म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असणं स्वाभाविक आहे. आणि तिथे जर असे एफर्ट राहिले तर मग टीमचं मनोबल उंचावतंय. आणि इथे MB स्ट्रायकर संघ विचार करतोय की इथून एखादी भागीदारी होणं गरजेचं आहे. ते देखील डिपेंडिंग चॅम्पियन आहेत, त्यांच्याकडे देखील ताकद आहे. दोनही संघ इथे ताकदवर आहेत आणि एकमेकांची ताकद इथे आजमावणार आहेत.
मॅच मध्ये रंगत येईल यामध्ये कुठलीही शंका नाहीये. इथे प्रत्येक बॉल इव्हेंट आहे. आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं. आज मात्र मोठ्या संख्येने पाठीराखे प्रत्येक संघाच्या मैदानावरती दाखल झालेत. क्रिकेटची स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती पोहोचली आहे. सुरुवात झाली परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये ही टुर्नामेंट आहे. आज लीग फॉर्मॅटचा शेवटचा दिवस आहे आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती पाहायला मिळते. इथे फटका हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतात परंतु झेल टिपला गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर. पहिलाच बॉल. निलेश मंत्री क्रीजचा डेपचा उपयोग केला. बॉलची लेंथ जी होती तिला आणखी शॉर्ट बनवलं. बॅकफुट वरती गेले आणि बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. अरे बापरे, बॉल घेऊन अगदी स्टंपच्या जवळ पोहोचलेत मिड विकेट मधून. यश कासलीवाल तिथे होते, कॅप्टन आहेत आपण समजू शकतो. परंतु एक धाव तिथून मिळाली. 21 धावा धाव बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 40 बॉलमध्ये 65 धाव्यांची आवश्यकता आहे. रोहित सिंघवी बॉलिंग ट्रॅकवरती. आक्रमण तर त्यांच्यावरती झालं होतं. पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु पुढच्या बॉलवरती पुनरागमन देखील आहे. बॅटचे एज लागले. एक धाव इथेही मिळेल. प्रत्येक बॉल आज इव्हेंट आहे. अवित्री वेलोसिटी किंग्स माहिती आहे प्ले ऑफ मध्ये जायचं तर ही मॅच जिंकावी लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन. करूया मरोची स्थिती त्यांच्यासाठी आहे. इथे देखील बॉल हवेत आहे आणि बॉल हा दूरवरती देखील जाईल. पिकअप शॉट निलेश मंत्री यांच्या बॅट मधून बॉलला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. रोहित सिंघवी यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. अठ्ठावीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 1 विकेट. आरुष आणि अंश सिंघवी आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. नॉट आउट.
इथे बॉल सीमारेषच्या पलीकडे जातो, चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. आडव्या बॅटने इथे प्रहार केला होता. निलेश मंत्री यांच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रत्येक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. एक धाव मिळेल लेग बाईकच्या माध्यमातून. चौतीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डाऊन दी लेग वाईट बॉल आपण पाहतो. अवांतर धाव मिळेल. 34 बॉलमध्ये 51 धाव्यांची आवश्यकता आहे. 35 धावा धावपलकावरती. एक धाव इथे देखील मिळेल. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आज मॅच पाहायला मजा येते मैदानावरती. प्रत्येक प्रेक्षक असेल, प्रत्येकाला मजा आहे. आज प्रत्येक बॉल इव्हेंट आहे. इथे देखील एक धाव आली आहे. अपील तर आहे पंचांकडे, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. एक धाव इथे पूर्ण झाली. खूप वेगाने रनिंग बिटवीन विकेट देखील चांगली पाहायला मिळाली. 32 बॉलमध्ये 49 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे देखील एक धाव मिळेल. बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव पुन्हा एक धाव येईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. 30 बॉलमध्ये 47 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 30 मध्ये 39 आल्यात आणि आता 30 मध्ये 47 आवश्यक आहेत. लेडीज स्टँडमध्ये पुरुष बांधव स्थानापन्न झालेत. आपल्या पाठीमागे पहा, लेडीज स्टेडियम 2 तिथे पुरुष बांधव बसलेत. विनंती आहे, ते फक्त महिलांसाठी राखीव आहे. आपण मंचाच्या डाव्या बाजूला जागा आहे, जे आपले एंट्री गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला जागा आहे पुरुष बांधवांसाठी. आपण तिकडे जाऊन बसायचं. विनंती आहे.
पवन गुंदेच्या बॉलिंग ट्रॅकवरती 30 मध्ये 47 पाहिजेत. 30 बॉल 47 धावा. शरीरावरती हा बॉल दरम्यान रिजनला गेलाय. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहे 40. 23 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची. एकोणतीस बॉलमध्ये 46 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. 2 सेट फलंदाज मैदानामध्ये. निलेश मंत्री आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. विकेट्स शोधावे लागतील. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न आहेत. फेकी अचूक आहे, परंतु तिथे दुसऱ्या धावेला नकार दिला निलेश मंत्री यांनी आणि चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं पवन गुंदेच्या बॉलिंग ट्रॅकवरती. स्कोर कार्डला रोख तर तुम्हाला राहावे लागेल, परंतु त्यासोबत विकेट देखील शोधावे लागतील. 28 बॉलमध्ये 45 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये वीर कासलीवाल आहेत आणि इथे डिरेक्ट हिट मे बी झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. वीर कासलीवाल रॉकेट थ्रो तुम्ही पाहिलाय. एका ऍक्शन मध्ये बॉलला घेतलं, उचललं आणि फेकी केली आहे. नॉट आउट. इथे बॉलला गॅदर करू शकलं. एक धाव इथे उपलब्ध आहे आणि ती पूर्ण देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 लॉस ऑफ द 1 विकेट. हवेत बॉल आणि बॉल सीमारेसच्या पलीकडे देखील जाईल. फटका लाजवाब आहे आणि हा आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. इथे देखील आपण पाहतोय बॅटचं एज लागलंय. थर्डमॅनचे खाडू बॉलच्या दिशेने जातील. तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 47 लॉस ऑफ द 1 विकेट. 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 9 विकेट हातामध्ये. 9.75चं रन रेट आवश्यक रन रेट आहे. आस्किंग रन रेट. 24 बॉलमध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल 39 धावा. इथून ही मॅच कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. प्रतीक भंडारी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. विकेट शोधावी लागेल. अवित्री वेलासिटी किंग्सला विकेट शोधावे लागतील.
आणि MB स्ट्रायकर संघ जे मोमेंटम सुरू आहे ते कायम ठेवावं लागेल. दोनही संघ इथून कोणताही संघ मॅच जिंकू शकतो, परंतु जिंकणारा संघ कोणता असेल? अवित्री वेलॉसिटी किंग्ससाठी डू ऑर डाय सिच्युएशन. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. 24 मध्ये आता 38 पाहिजेत. इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. खूप वेगाने बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक देखील वेगाने जात आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. यश कास्तीवालची देखील दाद दिली पाहिजे. बॉल गेला त्याच्या मागे किती वेगाने ते गेलेत. आणि पुष्कर भंडारी यांची देखील दाद दिली पाहिजे. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कौतुक दोघांचंही पण व्हायला पाहिजे. मॅच किती महत्वाची आहे. इथे फटका आपण पाहिलं, रूम मिळाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 2 धावा पुन्हा एकदा आहेत, परंतु अवित्री वेलॉसिटी किंग्स साम दाम दंडभेद मैदानावरती लाजवाब वर्क आहे. क्षेत्ररक्षणामध्ये दाद दिली पाहिजे. काय एफर्ट लावतायत. किती महत्वाची मॅच आहे. प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. लाजवाब एफर्ट. प्रत्येक खेळाडू मध्ये आता 11 खेळाडूंचं बळ आहे. अशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती सुरू आहे. प्रत्येक खेळाडू आपला 100% योगदान देतोय. मॅच किती महत्वाची आहे. 20 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. 51 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आपण पाहतोय क्लोज कॉल. पण एकदा बाईच्या माध्यमातून एक धाव आहे. मॅच अतिशय क्रुशियल मुवमेंटला आहे. इथून एखादी विकेट MB स्ट्रायकर संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर MB स्ट्रायकर संघ मोमेंटम कायम आपल्या बाजूने ठेवू शकतो. क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ. इथे मोमेंटम महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. कुणाल नहार तिथे थ्रो करतील तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचेत. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आहे. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला पूर्ण करायचे. 53 धावा धावपलकावरती आहेत. मॅच क्रुशियल मोमेंटला 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 13व्या मिनिटाला शेवटचं षटक सुरू झालं पाहिजे. अदरवाईज एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. चला पंचांना विनंती आहे, आपण थोडीशी घाई करायला लावायची खेळाडूंना.
इथे मिस टाइम झालाय, बॉल हवेत, बॉल आहे, झेल टिपलाय आणि खूप महत्वाची सफलता. निलेश मंत्री माघारी परततील. विकेट, फलंदाज बाद. इथे बॉल फुलटॉस आहे, डीप मध्ये बॉल गेलाय. प्रवीण सिंघवी मैदानामध्ये आहेत. एक धाव येईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील 54 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपलं कॉमेंट्री बॉक्स देखील तुम्ही पाहू शकता. नमो अल्युमिनियम, आनंदजी गांधी आणि सुमितजी लोधा यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केले गेले. गॅपमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. शरीरावरती हा बॉल आदळला. इथे मात्र डॉट बॉल असेल. चौदा बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 28 धावा. 10 मिनिट बाकी आहेत. इथे बॉल हवेत आहे आणि बॉल आउट ऑफ द पार्क देखील जाईल. सार्थक भंडारी त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. अवित्री बाईक सिक्सर. तेरा बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता. एक धाव इथे मिळेल. 12 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल आणि 21 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. प्रेक्षकांची आज अलर्ट गर्दी या मैदानावरती. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी सीझन 4 आपण पाहतोय. 10 संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांसोबत भिडले, परंतु आज 4 संघ जे प्ले ऑफमध्ये खेळतील ते 4 संघ कोणते असतील यासाठी मात्र हा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. अवित्री वेलॉसिटी किंग्ससाठी मस्ट विन ही मॅच. 65 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 65 यश कासलीवाल यांच्यावरती सगळ्यांच्या नजर आहेत. 12 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. हे षटक निर्णायक आहे. ही मॅच कोणत्या दिशेने जाईल. 29 बॉलमध्ये 33 धाव्यांवरती सार्थक भंडारी नावाद आहे. मॅचमध्ये संघर्ष बाकी आहे. कोणता संघ इथून जिंकणार.
अवित्री वेलॉसिटी किंग्स या टीमसाठी मस्ट विन ही मॅच. एका बाजूने अस्तित्वाची लढाई आहे, एका बाजूने टेबलमध्ये उच्चांक गाठण्याची लढाई आहे. पहिला बॉल कमानीचा. यश कासलीवाल अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा आणि व्यावसायिक क्रिकेट देखील ते खेळतायत. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती. यश कासलीवाल खूप चांगली गोलंदाजी राहिली. यश कासलीवाल यांची थ्रू आउट द टुर्नामेंट कामगिरी याही वर्षी चांगली राहिली आहे. 11 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. इथे देखील गॅपमध्ये बॉल गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव एकच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक धाव विजयाच्या दिशेने घेऊन जाईल एमबी स्ट्रायकर संघाला. एखादी विकेट डॉट बॉल अवित्री वेलॉसिटी किंग्सला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. कोणता संघ इथे जिंकेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रवीण सिंघवी हवेत बॉल. वीर कासलीवाल बॉलच्या खाली पोहोचले. सेल टिपलाय आणि इथे आली आहे सफलता. विकेट. सुरुवातीला वीर कासलीवाल थबकले परंतु नंतर चांगला अंदाज त्यांनी लावला. बॉलच्या खाली पोहोचले आणि त्या कॅचला मात्र सोपं केलंय. अवित्री बाईक्स विकेट. ऑन फील्ड डिसिजन. इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. नो बॉल चेक करण्यासाठी वेस्ट हाईटचा नो बॉल ते चेक केला जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज कुशल भंडारी मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉल आता त्यांना पहिला फेस करावा लागेल. कुशल भंडारी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि स्ट्राईक एंडवरती त्यांना थांबावं लागणार आहे. यश कासलीवाल कमालीचा हा स्पेल त्यांचा पाहायला मिळतोय. इथे धाव तर आली आहे. लेग बाईकच्या माध्यमातून धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दबाव आता गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवरती देखील आहे. प्रत्येक खेळाडूवरती दबाव आहे परंतु दबावाला जो चांगला ॲब्सॉर्ब करेल तो मात्र आपल्या टीमचा विजय निश्चित करेल. 67 लॉस ऑफ द 3 विकेट. 8 बॉल 19 धावेंची आवश्यकता आहे. इथे देखील बॉल हवेत आहे. अटेम्प्ट कोण करणार हा प्रश्न. यश कासलीवाल देखील आहे. 3 खेळाडू आणि इथे झेल ड्रॉप झालाय. तिथे आल्यात धावा 2. डिरेक्ट हिट देखील झाली आहे. अपील देखील आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपाट न आलं अशी परिस्थिती मैदानावरती झालेली सध्या. परंतु क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये अशा सिच्युएशन तुमच्या सोबत येत असतात. सत्तर धावा धावपलकावरती. 70. 7 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे.
इथे देखील 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील झाल्यात. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि धावेंची आवश्यकता आहे 14. 6 बॉल 14 धावेंची आवश्यकता. 72 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी. प्रेशर सिच्युएशन दोन्ही टीमसाठी. 6 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. क्रुशियल मोमेंट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ड्रोन व्ह्यूज देखील त्यासोबत. आज प्रेक्षकांची गर्दी, सर्व संघांचे पाठीराखे आज मैदानावरती दाखल झाले. बरेच संघ होते. खूप चांगलं क्रिकेट. 10च्या 10 टीम असतील या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट प्रत्येकाने खेळलंय. सर्व संघ तुल्यबळ होते. प्रत्येक संघामध्ये काही विशेष खेळाडू होते. काही आपण पाहिलं सिनियर खेळाडू, त्यांच्यासोबत यंग कॉम्बिनेशन आपण पाहिलं. 10 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये लढताना आपण पाहिले. नगरचे व्ह्यू आपण पाहू शकतो. नगर शहर आपल्या स्क्रीनवरती. पहिला बॉल गोलंदाजच्या नावावरती राहिलाय. पहिला बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती केलाय. रोहित सिंघवी बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल स्वतःच्या नावावरती आहे. सार्थक भंडारे नाबाद आहे. 33 मध्ये 37 त्याने आतापर्यंत बनवल्यात. 5 बॉल 14 धावा. तिथे यश कासलीवाल आहेत आणि यश कासलीवाल चूक करणार नाहीयेत. सेल पकडलाय. इथे आली आहे सफलता. मोठी विकेट. क्रुशियल मोमेंटला ही विकेट आली आहे. लोअर फुल टॉस बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये फोर्स करण्याचा प्रयत्न. यश कासलीवाल बॉलच्या खाली. खूप मोठी सफलता. नवीन फलंदाज वर्धमान मुनोत मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 6 वरती. 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. सहा बॉल 14ची आवश्यकता होती. आता 4 बॉलमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. एमबी स्ट्रायकर संघासाठी. एखादा मोठा फटका जर आला तर मॅचमध्ये ते देखील पुनरागमन करतील. परंतु हा बॉल खूप महत्वाचा आहे. यावरती एखादा मोठा फटका शोधावा लागेल त्यांना देखील. क्लीन बोल्ड. आणखीन एक सफलता. बॅक टू बॅक विकेट. रोहित सिंघवी. शेवटचं षटक कमालीचं हाताळलंय. कुल रोहित सिंघवी पाहायला मिळतात मैदानावरती. तनी चलानी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सुरुवातीला विकेट आल्या नव्हत्या, परंतु जशी मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला गेली तशा विकेट यायला सुरुवात झाली. 3 बॉलमध्ये 14 धाव्यांची आता आवश्यकता आहे. 3 बॉल 14 धावा. एमबी स्ट्रायकर संघ. निलेश मंत्री यांची सुरुवातीला चांगली खेळी. सार्थक भंडारे यांनी चांगली खेळी केली. आता 3 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता. हवेत बॉल. विकेट. हॅट्रिक. रोहित सिंघवी या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती आहे. आणि काय मोमेंटला विकेट हॅट्रिक आली आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची गोलंदाजी केली आहे रोहित सिंघवी यांनी.
विकेट हॅट्रिक स्पर्धेतली कुठल्या मोमेंटला आली आहे? डायनामिक सिंघी यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली कुठल्या मोमेंटला आली आहे? इथे धाव पूर्ण झाली आहे का? तर तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवला गेलाय. डायनामिक सिंघी यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बक्षीस असणारे रोहित सिंघवी यांच्यासाठी या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती आहे आणि बक्षीस जमा देखील झालंय. क्रुशियल मोमेंटला ही विकेट हॅट्रिक आली. इथे धाव पूर्ण झाली का चेक केलं जाईल. अवित्री वेलॉसिटी किंग्स विजय इथे खूप महत्वाचा होता त्यांच्यासाठी. इथे धावा किती आहेत आता ते चेक करावं लागेल. फलंदाज बाद आहेत आणि धाव देखील शॉर्ट आहे. तर इथे धाव पूर्ण असणार आहे. फलंदाज फक्त धावबाद असेल. एक बॉल आणि 13 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 1 बॉल 13 धावा. इथे आली आहे विकेट आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स या टीमने हा सामना जिंकलाय.